अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचा दिवस चांगला जावो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात सर्वात जवळचा सोबती जर तुला बनवायचा असेल तर आम्हाला बनव. जेव्हा तुला सर्व जग तुझी साथ देत नाही तेव्हा फक्त आम्हीच तुला साथ देतो. आम्हीच तुझ्या पाठीशी उभे असतो. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये कधीही खोटं बोलू नकोस. कारण सत्य बोलणारा व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होतो. त्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारं मन शांत असतं. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देता येते. कारण त्याला माहिती असते की विजय हा सत्याचाच होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनातील छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्या जीवनात तुला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते, हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, ठिकाण निश्चित असते. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ आमचा असतो. कारण आम्ही कर्ता आणि करविता आहे. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नकोस. पण एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देता येत असेल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नको. तुझ्या जीवनात सुख आणण्याची जबाबदारी आमची आहे. स्वामी म्हणतात, बाळा, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द त्याच्या तोंडातून निघत नाही, माझ्यासाठी तोच भक्त सर्वात श्रेष्ठ असतो. प्रामाणिकपणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नकोस. कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. ही जगाची रीतच आहे. स्वामी म्हणतात, जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. माझा भक्त हा त्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व गोष्टींचा संघर्ष करेल आणि त्याला त्यामुळे नक्की यश प्राप्त होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.